स्टोरी मंच सादर करीत आहे द मा मिराजदार लिखित कथा रंग देण्याचा प्रकार. घरातल्या भिंतीला रंग लावून घ्यावा असे अलीकडे बरेच दिवस ठरवित होतो. ज्या 2-3 खोल्यातून आपण राहतो ती जागा स्वच्छ असावी, नेटनेटकी असावी. भिंतींचा पहिला रंग देऊन 4-5 वर्षे झाली होती. आता त्याचे अवशेष दिसत होते. अगदी वरच्या बाजूला तेवढा रंग नीट टिकून होता. खाली फारच महत्त्वाचे बदल झाले होते. माझ्याकडे येणाऱ्या लोकांनी भिंतीला टेकून बसून साध्या रंगाचे तैल रंगात रूपांतर केले होते. ठिकठिकाणी तेलाचे एवढे डाग पसरले होते की मी बहुतेक या ठिकाणी तेलाचे किरकोळ विक्री केंद्र चालवित असली पाहिजे असे मलाच वाटत होते. त्यातून धाकट्या मुलीला ड्रॉइंग फारच छान येते असे जरी मी बायकोच्या धाकाने वरचेवर म्हणत होतो, ती भित्तिकला मला तितकीशी पसंत नव्हती. मध्यंतरी ढेकणाची साथ येऊन गेली होती. त्यांचे उद्ध्वस्त विश्वही जागोजागी दिसत होते. हे सगळे बदलणे आवश्यक होते. म्हणून मी ठरवले की जागा रंगवून घ्यायची, भिंतींना अगदी सुरेख रंग लावून टाकायचा. माझ्या मनाची अशी तयारी झाली तरी या बाबतीत बायकोची मंजुरी घेणे आवश्यक होते. म्हणून मी एके दिवशी तिला बोलावून घेतले आणि करड्या सुरात म्हटले, या भिंती बघितल्या ना घराच्या, सगळ्या घाणेरड्या झाल्या आहेत. हे तेलाचे डाग काय, ही चित्रे काय, नाही तशी दिसतात चांगली, पण माझ्याकडे संशयाने पाहत बायको म्हणाली, बरं मग तुमचं म्हणणं काय? इकडे तिकडे बघत मी पुन्हा करडासूर काढला. म्हणणं काय असणार, खरं म्हणजे नवा रंग दिला पाहिजे आता. पण मी हिशोब करून पाहिला मनाशी, 10-12 रुपये खर्च होत आहेत. छे इतका खर्च आपल्याला परवडणार नाही. आता काही झालं तरी रंग द्यायचा नाही असं मी ठरवून टाकले. बायकोने कमरेवर दोन्ही हात ठेवले. ठरवून टाकलं? होय. आणि मला न विचारता? त्यात काय विचारायचं तुला? ते काही नाही, जाऊ द्या. 10 रुपये गेले तर गेले, रंग द्यायलाच पाहिजे सांगून ठेवते. हां. मी तिला परोपरीने समजावून सांगितले की हा वायफळ खर्च आहे. इतके पैसे खर्च करणे आपल्याला मुळीच परवडणार नाही. शिवाय भिंती थोड्याशा घाण झालेल्या असल्या तरी तितक्याशा काही वाईट दिसत नाहीत. अजून पुष्कळ वर्षे निभावून जाण्यासारख्या आहेत. पण अर्थातच या बोलण्याचा काही उपयोग झाला नाही. बायकोने बराच वेळ उंच स्वरात भाषण करून मला बजावले की या विषयातले तुम्हाला काहीही कळत नाही. भिंती इतक्या घाणेरड्या झाल्या आहेत की नुसती बघून ओकारी येते. येणारे जाणारे लोक नावे ठेवतात आणि 10 रुपयांची अशी काय किंमत आहे हो? 10-15 रुपये कुठे जात नाहीत आपले. फार तर 1 महिनाभर नाही सिगारेटी फुंकल्या, पण घराला रंग लावून घेतलाच पाहिजे, आणि तोही लवकरात लवकर. सुमारे अर्धा-पाऊण तास गेल्यावर मी बोलण्याचा प्रयत्न करीत म्हटले, बरं बुवा, देऊन टाकूया रंग, होऊन जाऊ दे तुझ्या मनासारखं. पण गडी बोलावून रंग द्यायचा का आपण स्वतःच द्यावा? मला वाटतं आपण स्वतःच द्यावा काय? या खेपेला मात्र माझा पवित्रा चुकला. बायकोने माझ्या सूचनेवर मोठ्या तातडीने शिक्कामोर्तब केले. हां, तुम्हीच द्या रंग, नाहीतरी पैसे बरेच जातील यात. निदान थोडी तरी काटकसर करायला पाहिजे आपण, नाही का? आपली फसगत झाली हे माझ्या ध्यानात आलं. मी एकदम गांगरून म्हणालो, नको, मला वाटतं की गडी लावूनच घ्यावा रंग लावून. त्यांना सवय असते ना, आपल्याला कुठे जमतं काय असली कामं करायला? हां. त्यात काय जमायचं, रंग तर फासायचा आहे भिंतींना, अशी काय मोठी विद्या आहे वय ती? छट, मी नाही हात लावणार त्या ब्रशला आणि चुन्याला. बघा बाई, गडी मेले चांगले नाही लावत रंग, आधीच सांगून ठेवते. निष्कारण एवढे पैसे पाण्यात जातील. हां, आणि 10च्या वर तांबडा पैसा द्यायचा नाही, निदान एवढं तर करा. असे म्हणून बायको तरातरा स्वयंपाकघरात निघून गेली. चला, काळ आला होता पण वेळ आली नाही असे म्हणून मी समाधानाचा सुस्कारा सोडला. प्राथमिक काम अशा रीतीने पूर्ण झाले. रंग लावण्याच्या कल्पनेस आणि खर्चास मंजुरी मिळाली. स्वतः काम करण्याची योजनाही हाणून पाडली, म्हणून मी खुश झालो. रंग देणाऱ्या लोकांचा शोध करू लागलो. त्यात बरेच दिवस मोडले. एकतर हे लोक नेमकं कोठे मिळतात ते मला ठाऊक नव्हते, आणि दुसरे म्हणजे मला उसंत नव्हती. शेवटी मी मोठ्या चातुर्याने या अडचणींचा निराश केला. आमच्या किराणा मालाच्या दुकानात नवा रंग दिलेला पाहिला. तेव्हा मी मोठ्या लगबगीने आत घुसलो आणि मालकांना विचारले, हा रंग कुठे लावून घेतलात? इथं, या भिंतींनाच. मालक माझ्याकडे चमत्कारिक दृष्टीने पाहत म्हणाले, तसं नाही हो. मग
कुणी लावला हा रंग? हां हां हां, पेंटर, रंग लावणारे लोक असतात ना, त्यांनी. अहो ते झालं हो, पण हे लोक कुठे भेटतील? का, तुम्हाला पण लावायचा आहे का रंग? होय ना, तेवढ्यासाठीच विचारतोय मी. हात तिच्या. मालक गल्ल्यातले पैसे चाळीत म्हणाले. मग पाठवून देऊ का तुमच्याकडे त्याला? उद्याच्याला पाठवून देतो. अगदी नक्की हां, विसरू नका. असे बजावून मी घरी परत आलो आणि दुसऱ्या दिवशी रंग लावणारा माणूस खरोखरीच घरी आला. लांबलचक केस, बोटबोट वाढलेली दाढी, गालाची वर आलेली हाडे, अंगावर सगळीकडे उडालेला हिरवा तांबडा रंग, डोळ्यात गरिबी आणि नम्रता. दोन्ही हात जोडून त्याने मला नमस्कार केला. मी अगदी खुश झालो. कामगार म्हटल्यावर जे चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते तसाच थेट हा माणूस होता. कुणाच्याही अंतकरणाला पीळ पडावा असा त्याचा चेहरा होता. मला अगदी गहीवरून आलं. बरं झालं आपण स्वतः काम करायचं नाही असं ठरवलं ते, नाहीतर एका गरीब कामगाराची पोटाची भाकर आपण निष्कारण बुडवली असती. आता हा गरीब आणि नम्र माणूस तेवढेच 4 पैसे मिळविल, पोराबाळांच्या तोंडात 4 घास घालेल, आपल्याला मनापासून दुवा देईल, आपल्या नावाने ठेकर देईल. मोठ्या अदबीने मी खुर्चीकडे बोट दाखविले आणि बसा असे म्हणून त्याला सांगितले. त्याची ती स्वाभिमानी वृत्ती पाहून मला मनातून अतिशय आनंद झाला, समाधान वाटले. काय साहेब, बोला. घराला रंग लावून घ्यावा म्हणतो, मी म्हटले. या की मग, देणार का तुम्ही? अहो देणार का म्हणजे काय? अहो तेवढ्यासाठीच तर आलोय तुमच्याकडं, देऊन टाकू आपण. बोलता बोलता त्याने खिशातून विडी काठी काढली, विडी पेटवली आणि तोंडातून धुराचा लोटच्या लोट फपकन सोडला. त्याच्या या निसंकोचपणाचे मला कौतुक वाटले. बरं मग काय घेणार? मी या मुद्द्याला हात घातला. खोलीच्या सगळ्या भिंतीवरून त्याने बेधक दृष्टी फिरवली. 4-2 ठिकाणी जाऊन तेलाचे पट्टे चाचपले. भिंतीवरच्या रंगीबेरंगी चित्रांचे निरीक्षण केले. भिंती फार घाण झाल्यात साहेब, अगदी कामात न गेल्यात. आता हा भिंती पाडायला बिडायला तर सांगणार नाही ना, अशी मला शंका आली. मी मनात घाबरून गेलो. हे हे पहा, ही जागा भाड्याची आहे, या भिंतीही मालकाच्याच आहेत. भिंतींना काही अपाय करायचा नाही आपल्याला, फक्त रंग तेवढा लावायचा. हा होय ना साहेब, पण आधी चांगलं काम करायला पाहिजे, मग रंग. सगळ्या भिंती खरडून घ्यायला पाहिजेत. मग काय घेणार? हे तेलाचे डाग, हे साफ खरडवायला पाहिजेत. होय पण घेणार काय? हे गिलावे उडालेत, ते नीट भरायला पाहिजेत. संबंध कंप्लीट काम करावं लागेल साहेब. आमच्या घरातल्या भिंतींसंबंधी त्याने मला बराच वेळ माहिती पुरवली. त्यावरून भिंतींची दुर्दशा आपण समजलो त्याहीपेक्षा अधिक झालेली आहे हे माझ्या ध्यानात आले. मी ती गोष्ट 3-3दा मान्य केली तरी तो ते पुराण सांगतच होता. शेवटी मी जांभई द्यायला लागलो तेव्हा त्याने आवर्ते घेतले. साहेब अशा 2 खोल्या ना, मग कमीत कमी 25 रुपये पडतील साहेब. हा 25? मी थक्क होऊन म्हणालो. भले शाबास, अरे आमच्या दुकानदारानं सांगितलं म्हणून मुद्दाम तुला. तेच म्हणतोय ना साहेब मी, त्यांनी सांगितलं म्हणून मी आलो, नाहीतर एवढ्या कमी पैशात साहेब काम करीत नाही कुणाचं. हाही मुद्दा तो बराच वेळ मला पटवून देण्याच्या तयारीत दिसला. तेव्हा मी पुन्हा एकदा मोठी जांभई दिली आणि निक्षून सांगितलं की 10 रुपयात काम होण्यासारखे असेल तर कर, नाहीतर खुशाल चालू लाग. आम्ही दुसरा कोणी गरीब माणूस पाहू. 25 रुपये आम्हाला परवडायचे नाहीत. यावर त्याने पुन्हा भिंतींची अवस्था वर्णन करून सांगितली. साहेब अहो 2 माणसं काम करणार, शिवाय मी देखरेख करणार, कमी जास्त जुळून घेणार. बरं मग माझी मजुरी 7 रुपये साहेब, शिवाय दोघा मजुरांची मिळून 7, 14 इथंच झाले. शिवाय रंगांचे डबे 5-6 रुपये. झालंच तर आपलं चुना चुना कशाला म्हणा, वायटिंगच देऊन टाकू. झक्कास काम. 25 नाही तरी 22 रुपये पाहिजेत साहेब. फार तर 12 देईन. पहा असं करू नका साहेब, आता एकच सांगतो, 20 रुपये असले तर करतो काम. असे संभाषण आणखी काही वेळ चालले आणि मग अखेरीस तडजोड झाली. 15 रुपयांवर बरोबर सौदा ठरला. माझ्या व्यवहार कौशल्याबद्दल मला मनातून फारच धन्यता वाटली. त्याने जरा कुरकुर करीतच मान्यता दिली. त्याचे म्हणणे साहजिकच होते. त्याला 10 रुपयांचा तोटा सहन करावा लागणार होता. मला फार तर 5 रुपये अधिक द्यावे लागणार होते. तरी पण ही भिंतींची दुर्दशा तो नष्ट करणार होता, त्यांना नावारूपाला आणणार होता. तेव्हा या गरीब कामगाराला थोडेफार अधिक मिळाले तर काय बिघडले? बिचारा मनातून आपल्याला धन्यवादच देईल.
कित्येक दिवस आपली आठवण काढील, त्याची पोरे बाळे सुखाने जेवतील. ठीक आहे, 15 तर 15, पण काम त्याची काळजीच सोडा साहेब. सगळ्या गावात जाहिरात झाली पाहिजे आपल्या कामाची. बरं मग उद्या येऊ का साहेब? उद्या? मी विचार करून म्हटले, उद्या घरात गड्या नाही कुणी, रविवारी ये. सामान हलवायचंच काम ना साहेब. मग तुम्ही नसला तरी चालेल, आम्ही बरोबर करू. एक काडी इकडची तिकडे करू नका साहेब तुम्ही. रविवारच बरा. अहो साहेब, रविवारी दुसरीकडची कामं घेतल्यात ना मी. असे म्हणून त्याने गावातल्या अनेक बड्या माणसांची नावे सांगितली आणि त्यांचे संबंध बंगलेच्या बंगले रंगवायचे काम आपल्याकडे कसे आलेले आहे याचे वर्णन केले. त्याच्या बोलण्याची एकंदर पद्धत आणि थाट असा होता की गव्हर्नरच्या बंगल्याचे रंगकाम देखील याच माणसाकडे देत असावे आणि हा स्वतःच्या सवडीप्रमाणे ते करीत असावा असेच कुणालाही वाटले असते. निदान मला तरी तसे वाटले आणि मोठे नवल वाटले. एकूण हा मोठा कसबी कारागीर दिसत होता. बरे झाले, याला आपण खुर्ची दिली, मान दिला. ते काही असले तरी मला उद्या मात्र हे काम करणे कठीण होते. रविवारशिवाय मला वेळ नव्हता. मी त्याला तसे सांगितले तेव्हा त्याने पहिल्या प्रथम हे काम जमण्यासारखे नाही असे स्पष्टपणे जाहीर केले. एवढा मोठा कारागीर केवळ वेळेच्या गैरसोयीमुळे आपण दवडू नये म्हणून मी त्याला या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली. त्याने मोठ्या कष्टाने फेरविचार केला आणि शेवटी सांगितले की 5 रुपये विसार मिळत असेल आणि रविवारऐवजी शनिवार चालत असेल तर आपण हे काम करण्यास कसे बसे तयार आहोत. त्याच्या या समंजसपणाचे मला फिरून एकदा कौतुक वाटले आणि मान हलवीतच मी ती गोष्ट कबूल केली. 5 रुपये खिशातून काढून देऊन टाकले. मग बरोबर शनिवारी देण्याचे कबूल करून तो निघून गेला. 2-3 दिवस गेले आणि मग शनिवार आला. सकाळी 8ला येऊन तो काम सुरू करणार होता. त्याआधीच सामान सुमान हलवून भिंती, कपाटे, खिडक्या हे सगळं मोकळ्या करणं आवश्यक होतं. म्हणून आम्ही दोघेही नवरा बायको त्या दिवशी भल्या पहाटे उठलो आणि सगळ्या सामानाचा ढीग खोलीच्या मध्यभागी रचून ठेवला. त्याची वाट पाहत बसून राहिलो. पण 8 वाजले, 10 वाजत आले तरी गड्याचा पत्ता नाही. आम्ही दोघांनीही सामानाच्या ढिगाऱ्यावर बसून पुष्कळ वेळ वाट पाहिली. शेवटी बायको माझ्याकडे टवकारून पाहत खोचकपणे म्हणाली, तरी म्हटलं तुमचं काम इतकं सरळ कसं? मला शंका आलीच होती. तुला तरी बुवा भारी घाई शेरे मारण्याची. जरा तरी थांबावं माणसानं. मी चिडून बोललो, अरे माणूस आहे, होतो उशीर एखाद्या वेळी. त्यातून तो बिचारा गरीब कामगार, त्याच्याजवळ घड्याळ कुठून असणार? हां, आम्हीही माणसंच आहोत. आम्हाला उशीर बिशीर होत नाही वाटतं. आणि घड्याळ नसलं म्हणून काय 2-2 तास उशीर करावं माणसानं? बायकोचे हे बोलणे मला तितकेसे पटले नाही. पण खुर्चीवर ठेवलेल्या गाद्यांच्या सगळ्यात उंच ढिगावर बसून मला चांगलीच रग आली होती. एखाद्या वेळी तोल जाऊन आपण 3-4 गाद्यांवरून एकदम खाली येऊ अशी शंका मूळ धरू लागली होती. तरीही मी तितक्या उंचीवरून गरीब कामगारांची स्थिती कशी वाईट असते आणि त्यांची बायका पोरं नेहमी कशी उपाशी असतात याचे हृदयंगम वर्णन केले. हे वर्णन करताना हातवारे करणेही आवश्यक होते, पण माझ्या उच्च स्थानामुळे तसे करणे मला शक्य नाही. त्यामुळे बायकोला माझा कुठलाही मुद्दा पटला नाही. अशा स्थितीत आणखी 1 तास गेला. 11 वाजून गेले आणि मग मात्र तिचाच मुद्दा आपल्याला पटू लागला आहे असे मला एकसारखे वाटू एवढ्यात दार वाजले आणि हा गुन्हे कामगार दार उघडून आत डोकावला. त्याच्या हातात ब्रश, भांडे इत्यादी साहित्यही दिसत होते. पाठीमागे एक तिरळ्या डोळ्याचा गडीही दिसत होता. वा साहेब, तुम्ही तर सामान आवरून सुद्धा ठेवलं. छान छान, म्हणजे आता एकदम कामाला लागायला हरकत नाही. यावर मी काही बोलणार होतो, पण तेवढ्यात बायको रागारागाने म्हणाली, अहो ही काय वेळ झाली यायची? 8 वाजता येतो म्हणून सांगितलं होतं. हां, पण पुन्हा एकदा मनात विचार केला. म्हटलं सरळ साहेबांचं जेवण खाणं झाल्यावरच जावं, म्हणजे निष्कारण खोळंबा नको. हां, झाली ना साहेब जेवणं बिवणं तुमची? अजून व्हायची आहेत. तिच्या मारी साहेब, हा मग घोटाळा झाला सगळा. तुम्ही जेवून घेता का? म्हणजे तोपर्यंत काय? तोपर्यंत मी रंगाचे डबे घेऊन येतो दुकानातनं. भले शाब्बास, मी रागावून बोललो. म्हणजे अजून तू रंगाचे डबे आणतोच आहेस का? आता डबे केव्हा आणणार आणि रंग केव्हा देणार? त्याला काय उशीर लागतोय? 5 मिनिटात आणतो साहेब. दुकानात जायचं आणि आणायचे डबे. तोपर्यंत त्याने चुटकी वाजवली. हातातले साहित्य खाली ठेवले. गड्याला भिंती पुसायला सांगितले
आणि तो निघून गेला. हे सगळे त्याने इतक्या झटपट केले की बायकोला रागवायलाही वेळ मिळाला नाही. थोड्या वेळाने तिने जाहीर केले की रंग लावायचे काम पूर्ण होईपर्यंत जेवण उरकणे शक्य नाही. सगळे काम आटोपल्यावर काय ते पाहू. तिला शनिवार असल्याने हे सगळं तिच्या दृष्टीने विशेष काही अवघड नव्हते. तिने सकाळीच खिचडी खाल्ली होती. माझ्या पोटात मात्र चहाच्या एका कप शिवाय काही गेले नव्हते. म्हणून मी निषेध करण्याचा प्रयत्न केला, पण ते तितकेसे जमले नाही. शिवाय तेवढ्यात त्या गड्यानेही भिंतीवर खरखरा घासायला सुरुवात केली. त्यात माझा आवाज कुठल्या कुठे लपून गेला. घाण होऊ लागली म्हणून बायकोही आत गेली. त्या तिरळ्या गड्याने भिंतीचा एक कोपरा झटकला. मग तो मोठा आळस देऊन म्हणाला, साहेब, भिंतीवर तशी काही घाण दिसत नाही, झकास आहेत. बरं मग? नाही घासल्या तरी सुद्धा चालतंय साहेब, एकदम रंग लावून देऊन टाकू. हो, शहाणाच आहेस, मी रागारागाने म्हणालो. अरे सगळ्या भिंतीवर धूळ आहे. असं? तर काय, ही बघ, या भिंतीवरची काढूनच दाखवतो तुला, म्हणजे तुझी खात्री होईल. दाखवा बघू. मी गादीवर उंच उभा राहिलो, हातात झाडू घेतला आणि शेजारच्या भिंतीवरची सगळी धूळ झटकून काढली. त्याबरोबर त्याची खात्री पटली ही गोष्ट खरी, पण इतर भिंतीवर मात्र इतकी धूळ नाही असे त्यांना मला शपथपूर्वक सांगितले. तेव्हा तोच झाडू घेऊन मी सगळ्या भिंती झटकल्या. त्याला सप्रयोग दाखवून दिले की या सगळ्या भिंती धुळीने भरलेल्या आहेत आणि त्या झाडायला पाहिजेत. मग मात्र त्याचे समाधान झाले. भिंतीवर बरीच घाण साठली होती ही गोष्ट त्याला कबूल करावी लागली. मी विजयी मुद्रेने हा हुश करीत खाली बसलो. एवढे होईपर्यंत चांगला अर्धा पाऊण तास गेला, तरी डबे आणायला गेलेल्या पेंटरचा पत्ता नव्हता. तेवढ्यात त्या गड्याने बादलीत चुना कालवून केरसुनीने छत झोडपून काढायला सुरुवातही केली. सबंध खोलीत चुन्याचा पाऊस पडू लागला. माझ्याही अंगावर 1-2 सऱ्या आल्या. तेव्हा मी ओरडून म्हणालो, अरे अरे, जरा नीट बघ. अरे खाली सांडतंय सगळं. आता मी काय करणार साहेब? तो गडी तिरळा डोळा माझ्याकडे रोखून म्हणाला, अहो एकटा मी कुठं कुठं पुरणार? बादली आम्हीच धरायची, आम्हीच केरसुनी बुचकाळायची आणि आम्हीच चुना मारायचा. मग म्हणणं काय तुझं? मी विचारलं. आणखी कुणीतरी मदतीला पाहिजे साहेब. बरं चल, मी धरतो, तू लाव चुना. छ्या, अहो साहेब, तुम्ही बादली उचलायची म्हणजे काय? या पेंटरला साऱ्याला कळू नये का? लवकर यायचं सोडून कुठं बोंबलं तुटतोय बघा ना साहेब. खरं आहे, असे म्हणून मी त्याला बायको घरात असल्याची आठवण करून दिली आणि तोंडातून अपशब्द न काढण्याची सूचना केली. तेव्हा त्याने जीभ चावली. अशी गोष्ट पुन्हा होऊ नये यासाठी आपण सरळ कामाला सुरुवात करावी असे मत त्यांनी व्यक्त केले. एकट्याने काम होण्यासारखे नव्हते, म्हणून त्याने सूचना केली की त्याने बादली धरावी आणि मी केरसुनी घेऊन छताला चुना लावण्याचा किरकोळ कार्यक्रम पार पाडावा. म्हणजे पेंटर येईपर्यंत आपले प्राथमिक काम पूर्ण होईल. नाहीतर संध्याकाळ होईपर्यंत काम चालू राहील, लवकर संपणारच नाही आणि मग आम्हालाच फार त्रास होईल. आत्ताच दुपारचे 12 वाजून गेले असल्यामुळे त्याच्या सूचनेत बरेच तथ्य होते. म्हणून एक क्षणभरही विचार न करता मी स्टुलावर चढलो आणि केरसुनी बादलीत पुचकाळली आणि झपाझपा चुना लावायला सुरुवात केली. तो गडीही मोठा कामसू दिसला. मध्ये जेव्हा बादलीची गरज लागे तेव्हा तो मोठ्या तत्परतेने बादली वर धरी. उरलेल्या बऱ्याचशा रिकाम्या वेळात विडी ओढी. अशा रीतीने 1:30-2 वाजेपर्यंत आमचे काम चालले. 2 वाजेपर्यंत माझ्या बाह्यवेशात बराच फरक पडला होता. माझे सगळे कपडे चुन्याने भरले होते. डोक्यात आणि तोंडावर पांढरे थेंब उडून उडून जाळीदार आकृत्या झाल्या होत्या आणि डोळ्यात चुना गेल्याने ते एकसारखे चुरचुरत होते. माझ्यात झालेला बदल नीट न्याहाळण्यासाठी मी आरशात डोकावून बघणार होतो, पण आरसाही चुन्याने भरल्यामुळे ते तितकेसे जमले नाही. घड्याळात 2चे ठोके पडले आणि मग पेंटरची स्वारी दार उघडून आत आली. त्याच्या हातात रंगांचे पुडे होते. आल्याबरोबर त्याने माझ्याकडे एकदा टक लावून बघितले. मग तो हसून म्हणाला, हा साहेब, अहो तुम्ही स्वतः? आणि मग आपल्या गड्याकडे वळून तो खेकसला. काय रे गद्द्या, तुला काय अक्कल, लाज, लज्जा, शरम? साहेबांना काम देतोस होय? मी तोंडावरचा चुना निपटून काढण्याचा निष्फळ प्रयत्न करीत खाली उतरलो. अरे बाबा, तू वेळेवर आला नाहीस ते नाहीस, पुन्हा आता त्या गड्याच्या नावाने कशाला ओरडतोस? बघा ना साहेब, गडी झाला म्हणून काय वाटेल ते बोलावं काय? तिरळा डोळा हल्ला. अरे पण साहेबांना काम? अरे मग तू कुठं धडपडलास?
एक शब्द बोलू नकोस, आगाऊ आदमी. अरे तू लेका सात आगाऊ. खरं म्हणजे पेंटरची मी चांगलीच हजेरी घेणार होतो, पण मध्येच त्याची अशी लठ्ठालठ्ठी सुरू झाली की माझे बोलणे बाजूलाच राहिले. दादा बाबा करून त्यांचीच समजूत काढावी लागली. तसं मी केलं नसतं तर बहुधा गोळा करून ठेवलेल्या सामानांपैकी बरंचसं सामान पुन्हा जागेवर ठेवण्याचं कारणच पडलं नसतं. कारण दोघांनीही हाताला लागलेली धुण्याची काठी उचलण्याचा प्रयत्न एकाच वेळी केला होता. मी दोघांची समजूत घातली आणि त्यांना पटवून दिलं की हे माझे घरचे काम असल्यामुळे मी थोडासा हातभार लावला तर त्यात काही चुकले नाही. शारीरिक श्रमाची कामे स्वतः करणे हा आजच्या युगाचा धर्मच आहे. मात्र माझ्या बायकोला ही गोष्ट तितकीशी पसंत पडणार नाही. ती भारी अडाणी बाई आहे. त्यामुळे या पुढचे काम मात्र त्या दोघांनीही स्वतः करून टाकावे. बायको झोपले आहे तोपर्यंत पूर्ण करावे. माझ्या या खुलाशाने दोघांचेही समाधान झाल्यासारखे दिसले, कारण त्या दोघाही कष्टाळू श्रमजीवी कामगारांचे चेहरे पुन्हा शांत झाले. मान हलवून पेंटर साहेब निर्वाणीच्या सुरात बोलले, ती बातच सोडा साहेब, आम्ही पैसे कशासाठी घ्यायचे? आता तुम्ही नुसतं बघत राहा साहेब. हां, एक बादली आणून देता का साहेब? मला आधी हे सांग, मी रागावून म्हटले. पांढरं वाईटिंग लावायचं कबूल करून तू हा आयत्या वेळी चुना कशासाठी आणलास? वा साहेब, त्याने माझ्या अज्ञानाची कीव केली. अहो, वायटिंगपेक्षा चुना किती बेस्ट. झक मारतं वायटिंग त्यापुढं. परवा त्या त्यांच्याकडं चुना लावला, सगळी मंडळी एकदम खुश. आता रंग नकोच म्हणायला लागलेत. यावर काही बोलणे अशक्य होते. निमूटपणे घरात जाऊन मी बादली आणली. बादली म्हणजे नुसती बादली नव्हे, पाणी भरून आणलेली बादली असा त्याने नंतर खुलासा केला. तेव्हा मी पुन्हा मोरीत जाऊन बादली पाण्याने भरून आणून ठेवली. पेंटर साहेबांनी पुढे फोडले आणि रंग कालविला. मग एकाएकी काय वाटले कोण जाणे. मी फोडलेल्या पुड्याचे कागद सहज उचलून घेऊन पाहिले. बघतो तो भलत्याच कंपनीचा हलका रंग आणलेला. मी सांगितलेल्या कंपनीचा रंग तो मुळीच नव्हता. अरे, हा कुठला रंग आणलास? तुम्ही सांगितलेलाच ना साहेब. त्याने इतक्या शांतपणे हे सांगितलं की मी सरदच झालो. मी या कंपनीचा सांगितला होता का? काय वाटेल त्या थापा ठोकायला लागलास की काय? अहो, त्याच कंपनीचा माल आहे साहेब, जरा दुसरी क्वालिटी आहे इतकंच. दुसरी क्वालिटी आहे काय? हो ना साहेब. अरे मला काय तू गाढव समजतोस? नाही साहेब. त्याने मान हलवली. का रंगातलं मला काय कळत नाही असं वाटतं का तुला? त्याने होय नाही अशा दोन्ही अर्थानं मान हलवली. चल चालू लाग, मला जरूर नाही तुझ्या रंगांची. मी कडक सूर काढला. अरे भरपूर पैसे देऊन पुन्हा वर हा प्रकार? बघू साहेब, बघू तो कागद बघू. असे म्हणून त्याने माझ्या हातातले कागद जवळजवळ हिसकावून घेतले आणि नीट न्याहाळून पाहिले. बघता बघता त्याच्या तोंडावरचा रंग पालटला. कपाळावर आठ्या पडल्या. डोळे वटारून तो एकाएकी बोलला, काय साले हलकट लोक आहेत. मी बावचळून त्याच्याकडे पाहतच राहिलो. हे मध्येच याने काय लफडे काढले याचा काही बोध झाला नाही. काय याने आपल्यालाच शिवी दिली? ए, कुणाला म्हणतोस? हे दुकानदार लोक साहेब. त्याने प्रांजलपणे खुलासा केला. तुम्ही सांगितलेलाच रंग मी मागितला होता. पैसे टुचून घेतले लेकाच्याने आणि खुशाल हलक्या रंगांचे पुढे दिले आणि मी आपलं विश्वासानं न बघता तसेच आणले. त्याचा हा परिणाम. विश्वास म्हणून टाकायची कुठं सोय राहिली नाही साहेब जगात. पार नियत बिघडली माणसांची साहेब. या जगात माणसांची नियत कशी बिघडली आहे या मुद्द्यावर त्याने मला आणखीही काही मौलिक माहिती पुरवली असती. इतका या विश्वासघाताने त्याच्या अंगाचा तिळपापड झालेला दिसला. पण ही माहिती ऐकून घेण्याइतका धीर मला नव्हता. मी त्याला थांबविले तेव्हा तो म्हणाला, साहेब तुम्ही काही काळजी करू नका, आत्ता जाऊन पुढे बदलून आणतो. दुसरे आणू का? हे शेवटचे शब्द त्याने दुसऱ्याला दम देताना जो सूर काढतात त्या सुरात काढले. काय नको, आता तू गेलास म्हणजे उद्या सकाळीच यायचास. नाहीतर साहेब असं करू. कसं बाबा? आत्ता हा आणलाच आहे रंग तर राहू द्या, वापरून टाकू. असा फक्काच रंग देतो ना बघा. तुम्ही बघतच राहाल नुसते. हां, बघत राहिलोच आहे सकाळपासनं. अहो चेष्टा नाही साहेब, खरंच नंबर 1 रंग देतो. सगळ्या गावात जाहिरात झाली पाहिजे या कामाची. मी घड्याळात पाहिले. 4 झाले होते. बायको जागी होऊन स्वयंपाकघरात आलळआपट करीत होती. अजून रंगाचा काहीच पत्ता नव्हता आणि सामानाचा करून ठेवलेला ढिगारा तसाच होता. या क्षणाला त्याला नाही म्हणणे शक्य नव्हते. आता होय म्हणावे हेच शहाणपणाचे. नाहीतर मध्यरात्रीपर्यंतही काम चालू राहण्याचा संभव दिसत होता. तिथून पुन्हा आवरावर. ठीक आहे, मी निमूटपणे मान हलवली. चला
सुरू करा काम. निदान लवकर संपवा म्हणजे झालं. अहो त्याची तुम्ही काळजी सोडा साहेब. बादलीत रंग कालवून त्याने तयारी केली. ब्रश उचलून आत बुचकळला. तेवढ्यात ध्यानात आले की बराच वेळ झाला या दुसऱ्या गड्याचा पत्ता नाही. तो केव्हा बाहेर गेला होता कळले नाही. इकडे तिकडे शोध केला. बाहेर जाऊन पाहिले तरी त्याचा तोंडवळा कुठे दिसला नाही. पेंटरने विडी काढून पेटवली. धूर सोडला. मग विडी उजव्या हाताच्या 2 बोटात धरली. आईला कुठे गेले हे टर्क कुणाला ठाऊक. अगदी ऐनवेळी गडप. हे मोल मजुरींना आणलेले लोकच हरामजादे. अहो टी टाईम म्हणजे टी टाईम साहेब. गेला असेल हॉटेलात कुठल्या तरी चहा प्यायला. बरं मग आता काय करावं म्हणतोस. कसं काय करावं साहेब. थांबावं का त्याच्यासाठी का करूया आपणच सुरुवात. मला वाटतं आपण करूया सुरुवात. मी हताश होऊन त्या श्रमिक पक्षाच्या प्रतिनिधीला म्हटलं. मग साहेब तुम्ही थोडे मदतीला या माझ्या. जास्त नाही अगदी थोडं. नुसती बादली धरा म्हणजे झालं. भराभर 2 हात देऊन टाकतो. स्टुलावर चढून त्याने रंग द्यायला सुरुवात केली. स्टुलाखाली उभा राहून मी बादली धरले. निम्मी अधिक भिंत रंगवून झाल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपण बुटके आहोत आणि त्यामुळे अगदी वरपर्यंत आपला हात पोचत नाही. तेव्हा त्याने नम्रपणे मला सुचवले की कामाची आता अदलाबदल करावी. म्हणजे त्याने बादली धरावी आणि मी रंग द्यावा. अर्थात तो गडी येईपर्यंतच. पुढे ते दोघे रीतसर काम करतीलच. बादली धरून धरून माझ्याही हाताला रग लागू लागली होती. त्यामुळे ही त्याची सूचना मी मोठ्या आनंदाने मान्य केली. स्टुलावर चढून काम सुरू केले. भराभरा सबंध खोली रंगवून झाली. 1 हात झाला. गडी परत येईपर्यंत स्वयंपाकघराचेही काम पूर्ण केले. इतका वेळ त्याने बादली तरी धरली होती. पण दुसऱ्याच्या स्वयंपाकघरात येणे ही गोष्ट त्याला फार संकोचाची वाटल्यामुळे तो बाहेरच विडी ओढीत थांबला व मी आणि बायकोने रंग दिला. दोन्ही ठिकाणचा पहिला हात पूर्ण झाला. हुश्य करून मी बाहेर आलो. बघतो तर पेंटर साहेबांचा पत्ता नाही. त्यांच्याऐवजी गडी दारात उभा. मला पाहिल्यावर त्याने रामराम घातला. त्याला काही चिडून बोलावे इतकेही माझ्या अंगात काही त्राण उरले नव्हते. म्हणून मी अगदी हळूच विचारले, कुठे होता इतक्या वेळ बाबा. चहा प्यायला साहेब. अरे पण काही सांगून बिंगून जायचं वगैरे. त्याची आमची बोलीच तशी होती साहेब. मधी तासभर चहाची सुट्टी. ठरावच आहे आमचा तसा नेहमीचा. उत्तम. बरं आता पेंटर साहेब कुठे गेले. कुणाला माहीत. गेला असेल चहा प्यायला. झकास. चला आता आपण कामाला लागू. एवढे बोलून मी पुन्हा स्टुलाकडे वळलो आणि वर चढून दुसरा हात देऊ लागलो. त्यानेही मोठ्या तत्परतेने मला रंग कसा द्यावा याविषयी तोंडी सूचना द्यायला सुरुवात केली. मधून मधून बादली हलवायलाही हातभार लावला. बाहेरच्या खोलीतले काम संपल्यावर आतही तोच प्रकार पुन्हा एकदा झाला. अगदी थोडे काम राहिले आणि पेंटर साहेब पुन्हा अवतीर्ण झाले. मी काम करतो आहे हे पाहून तो पुन्हा एकदा गड्याच्या अंगावर जोरात खेकसला. अरे गध्या, साहेबांना काम सांगतोस काय. काही भेजा भिजा आहे की नाही तुला. चल घे ब्रश. आणि मग उरलेले 5 मिनिटांचे काम त्याने अवघ्या अर्ध्या तासात पुरे केले. या वेळेपर्यंत रात्रीचे 9 वाजायला आले होते. घरोघर जेवणे आटपून निजानिजीही होऊ लागली होती. सगळीकडे सामसूम झाली होती. बायको जेवणासाठी ताटकळत होती आणि बसल्या जागी पेंगत होती. फुग्यातली हवा काढून घेतल्यावर फुग्याला जे काही वाटेल तसे मला वाटत होते. डोळे जड होऊन मिटत होते. पोटात भुकेने डोंब उठविला होता. असेच बसल्या जागी पडावे आणि मरगळून झोपावे असे वाटत होते. काम संपल्यावर दोघेही माझ्याकडे बघत उभे राहिले. पेंटर साहेबांनी आणखी एक विडी पेटवून हसत मुखाने विचारले, काय साहेब, कसं काय काम केलंय. नंबर 1 झालंय की नाही. बोला, तशी हैगत नको. हां उत्तम, मी म्हणालो आणि मग खिशातले पाकिट काढून 10 रुपयांची नोट त्याच्या हातावर ठेवली. हां हे घ्या. विसाराचे 5 आणि हे 10 झाले ना 15. पेंटर साहेबांनी नोट घेऊन खिशात ठेवली पण त्यांच्या चेहऱ्यावर निराशा पसरलेली दिसली. थोडा वेळ चुळबुळ करून मग या दोघाही गुणी कामगारांनी एकदमच हात पुढे पसरले आणि नम्रपणे एका सुरात विचारले, साहेब कामाबद्दल बक्षिशी बिक्षिसी काही. तर अशा प्रकारे ही कथा इथेच संपते. भेटूया पुढील कथेत. तोपर्यंत आपल्या
तोपर्यंत आपल्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका. साहेब, कामाबद्दल बक्षिशी बिक्षिसी काही? तर अशा प्रकारे ही कथा इथेच संपते. भेटूया पुढील कथेत. तोपर्यंत आपल्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका.